हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर पल्लवी. तोंडामध्ये व्रण म्हणजेच माउथ अल्सर्स हे का होतात याची कारणे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नंबर 1, जर तुमच्या दातांची रचना ही असामान्य असेल, दात हे टोकदार धारदार असतील तर त्यांचे इरिटेशन हिरड्यांना होऊन तोंडामध्ये माउथ अल्सर्स होऊ शकतात. नंबर 2, अतिवयस्क म्हणजेच म्हातारपणामध्ये टूथ ॲक्सेसरीज म्हणजेच बचड्या आदींचा उपयोग केल्यामुळे सुद्धा हिरड्यांना इरिटेशन होऊन माउथ अल्सर्स होऊ शकतात. नंबर 3, जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्याचा सरळ परिणाम हा तुमच्या डायजेशनवरती होतो आणि त्यामुळे सुद्धा तोंडामध्ये माउथ अल्सर्स होऊ शकतात. नंबर 4, आहारामध्ये योग्य पोषण तत्वांचा अभाव यामुळे सुद्धा तोंडामध्ये माउथ अल्सर्स व्रण हे येऊ शकतात. यामध्ये मुख्यत्वे करून विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजेच विटॅमिन B1, B3, B6, B12 यांची कमतरता, तसेच विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन के यांची कमतरता, तसेच आयर्न आणि इतरही मिनरल्स यांच्या कमतरतेमुळे सुद्धा तोंडामध्ये माउथ अल्सर्स हे येऊ शकतात. नंबर 5, जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्यामुळे किंवा स्ट्रेस, पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीरामध्ये ॲसिडिटी किंवा पित्ताचे प्रमाण वाढल्यासही तोंडामध्ये माउथ अल्सर्स हे येऊ शकतात. तोंडातील माउथ अल्सर्स कसे बरे करावे याच्यावरती काय उपाय किंवा ट्रीटमेंट आहे? फ्रेंड्स, माउथ अल्सर्स किंवा तोंडातील व्रण नीट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स यांचा समावेश करणे गरजेचे आहे. आहारातून पौष्टिक तत्व घेण्याच्या शिवाय तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये विटॅमिन सप्लिमेंट्स हे ॲड केले पाहिजेत. यासाठी तुम्ही दिवसातून 2 वेळेस विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅप्सूल म्हणजेच बिकॅप्सूल झेड ही दिवसातून 2 वेळेस जेवणानंतर 15 दिवस घेणे, तसेच आहारामध्ये पाण्याचा, लिक्विडचा आणि फळांचा वापर जास्त करणे यामुळे सुद्धा तोंडातील अल्सर्स हे लवकर कमी होतात. आणि तोंडामधील वेदना तसेच माउथ अल्सर्स हे लवकर कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही क्रीम्स सांगत आहे. त्या क्रीम्स तुम्ही दिवसातून 3 वेळेस जेवणाआधी स्वच्छ बोटाने माउथ अल्सर्सवरती लावल्याने माउथ अल्सर्स हे लवकर कमी होण्यास मदत होईल व जेवताना जास्त त्रास होणार नाही आणि त्याचे जास्त इरिटेशनसुद्धा होणार नाही. फ्रेंड्स, ह्या क्रीम्स तुम्ही माउथ अल्सर्ससाठी वापरू शकता. अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.